प्रल्हाद नावरे. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं मोन्याला फसवण्यासाठी बापूने आता जुळ्या भावाचं सोंग केलेलं आहे. आणि आता या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की मोन्याला कशा पद्धतीने बापू फसवतोय. आणि तुम्ही बघताल खरंच बापू आता बापू ओळखला जाईल का, जो आता सँडी म्हणून आलेला आहे. निश्चितच एक वेगळी धमाल या ठिकाणी होणार आहे. आपण सगळेजण हा एपिसोड पाहूया. चला आपण बघूया सगळेजण. अरे बापू, अरे काय फोन करतोय, काय तो फोन उचलना काय नाही. किती दिवस झाले पैसे घेऊन तिकडच फरार आहे. आता ते मला नाताना सांगितलं असेल घरी बघ जा म्हणून आलो, तर तू काय एकदम फुल कडक जॅकेट बिकेट, हा कुठं चाललाय, बाहेर चाललाय काय कुठं? मुला हा काय रे, तू मला बोलतोयस का? तुम्हालाच बोलतोय मी. बापू आज काय बूट जीन्स जॅकेट गॉगल कडकच हा. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी म्हणायचं आहे का? अरे तेच आहे. माय नेम इज नॉट अ बापू. माय नेम इज सँडी. सांडी? असलं कसलं सांडी? सँडी नाही, सँडी सँडी. कूल बॉय. आता काय सँडी करावं? सँडी. आता ही काय नवीन अजून सांडी? सांडी काय बापू असं का करायला लागलाय? तुम्हाला तर लहानपणापासून ओळखतोय मी, आणि आता ही काय नवीन आहे सँडी सँडी? ते लग्नाचं काय झालं? लग्नाचं म्हणलं करतो करतो, ते लग्नाचं तर बघा, नाहीतर पैसे तर माघारी द्या. लायसन. तुम्हाला लिसन म्हणायचंय का? तेच ते. पहिली गोष्ट म्हणजे मी काय बापू नाही, मी सँडी. कूल बॉय सँडी. सँडी? हो सँडी. आणि तो बापू आहे ना, बापू तो माझा जुळा भाऊ आहे. समजलं? जुळा? हा जुळा. जुळाने हिन काय नवीन अजून? उगं गांडवायचं काय करू नका. माझं पैसे मला माघारी द्या, नाहीतर ते लग्नाचं तर बघा. आणि जुळा बिळा कोण मला माहित नाही, बापूला भाऊच नाही जुळा. अरे भाऊ, तुला कसं काय विश्वास देऊ की मी बापूचा जुळा भाऊ आहे? मी काय बापू नाही, मी सँडीच आहे. कसा विश्वास देऊ तुला? आता मला तेच कळण झालं. काय आता विश्वासाचं मला लगेच कळतंय. लहानपणापासून पायाच्या नकापासून केसापर्यंत ओळखतोय मी, आणि सँडीन बिंडीन अजून. अरे बाबा विचार कर, मी जर बापू असतो तर इथं उभा राहिला असतो का? हे कुलूप कुलूप सोडून मी आतमध्ये जाऊन बसलो असतो. त्या बापूची माझी गाठ भेट ना 30 वर्षापासून नाही. काय 30 वर्षापासून? हा 30 वर्षापासून. मीच तुला विचारणार होतो की बापूला कुठं पाहिलं आहे का. मी तर त्याची वाट बघत बसलो नसतो. असं आहे वे? हा, मीच बापूची वाट बघतोय, तू मला बापू समजतोय काय? झाला बरं. सॉरी हा. सँडी भाऊ, तुम्हाला काय सांगायचं? बापूचं लगीन जमवतो म्हणून पैसे घेतले तर होय. अजून पत्त्या नाही, हाय. म्हणून ते शोधतोय मी. मला वाटलं बापूच आहे. हो. बरं ते असू द्या, आपण बसून बोलू आपण. ये की बसा की. सँडी भाऊ, बोला. 30 वर्ष झालं तुम्ही लांब राहिलाय बापूपासून. तुम्हाला कधी बघितले बी नाही गावात, काय नाही. बापू बी कधी म्हणला नाही की मला जुळा भाव आहे म्हणून. अरे मी लिहितो, तो बापू कायला सांगेन त्याला जुळा भाऊ आहे म्हणून? त्याला हे पण माहिती नाही की त्याला एक जुळा भाऊ आहे म्हणून. होय. तो त्यावेळेस लहान होता. आमच्या घरात मी पडतो मोठा. बर. तो माझ्यापेक्षा लहान आहे 10 वर्षांनी. ते काय सांग, त्याला काही नव्हतं कळत त्या टायमाला. काय 10 वर्ष? तुमच्याकडे बघून वाटत नाही 10 वर्षांत तुम्ही मोठा असाल बापूपेक्षा. का बरं? तब्येत बिब्येत एकदम म्हणते ना, बॉडी बिडी काय ला. अरे आपलं कामच तसं आहे, त्यात तब्येत फिटनेस ठेवावी लागते. हा, असलं कसलं काम तुमचं? अरे आय एम डान्स टीचर, यु नो. डान्स टीचर? नृत्य नृत्य नृत्य. नृत्य? हा, आपण डान्स टीचर आहे आणि तिथे नाचायला शिकवतो आपण शाळेमध्ये. अरे देवा, मग आपल्याला तर लय आवड आहे डान्सची. होय. आपल्याला शिकवता का? एक फोन जाऊ द्या बापू येस तर. नाही ते काय होतंय माहिती का, आता नको, आता जरा वेळ झालेला आहे, मला बापूची वाट बघायची. असं करा, तुम्ही जा ना, तुमच्या कशाला कामाचा खोळंबा करून घेता? कामच काय हो, काम होत राहतील. आता तुम्ही पडला पाहुणा माणूस, तुम्हाला सोडून कसं जाणार नाही का? तेवढं मग आपलं शिकवा मग डिस्को डान्स. त्याचं काय आहे, तुला ज्या प्रकारचा डान्स शिकायचा आहे ना, त्याच्यासाठी ती जागा योग्य नाही. आणि त्याला 1-2 तास लागणार. आणि इथं डान्स शिकवायचा, मला इथं काय खडकात तू डान्स करणार का? तू असं कर, तुझी काही शेतातली वगैरे काही कामं असते ना, ती करू नये. मी इथं 4 दिवस मुक्कामाला आहेच बापू पशी. मग आपण तुझा डान्स बघून घेऊ. कळतंय का तुला? तू तुझी कामं करून घे. बस का सँडी भाऊ, आता पाऊस ना पाणी कुठली काम आहे शेतात आणि काय. सध्या आपण फ्री आहे. मी काय करतो, तुम्ही डान्स शिकवा, तर बापू पण येईल. माझं बी जरा पर्सनल काम आहे बापूकड, त्यांची बी भेट होईल, तुमची बी भेट. आपलं जरा बघतो कसं आहे काय. बरं सँडी भाऊ, तुम्ही एवढे दिवस राहिला, काय कुठं केलं, काय कुठल्या गावात राहिला, काय नक्की? आता याला कुठल्या गावात सांगायचं मी? काय म्हणला? काय? अरे काय नाही, मी तिकडं होतं. तिकडलं? तिकडं खालचं नाही का, खालचं. तिकडलं म्हणजे काय तर नाव असेल की गावाला? अरे ते पंढरपूरच्या खाली गाव नाही का, तिकडचं आहे. गावाला नाव काय तर असणार ना. तुला कशाला सांभाळ चौकशा बाहेर काम जाम तोडलं इथं बसलंय. हा
बापू इज कमिंग, आय एम वेटिंग अँड यू आर गोईंग. बरोबर जा, सॉरी सॉरी मला माझी काम करू दे. तर माझं लय डोकं फिरलेलं आहे, तुला सांगून होतो. आय एम व्हेरी व्हेरी बिझी नाव. बस राहता शांत बस. इथं काय माझं डोकं बिकं खाऊ नको. अरे तो बापू याय ना, किती वेळ झाला कुठे गेलाय तो याय ना, किती वेळ वाट बघायला लागते ते मलाच कळालं. जर इथं बसून तू शांत बस राहता बस, नाही तर लागतं तुझ्या कामाला लाग. बरोबर शांत बसतो नाही काय बोल आईला हे असं करायला लागले जर गावाचं नाव बी सांगा ना आणि सँडी सँडी म्हणते काय तर खराब बघ काय सँडी म्हणतोय बापू तर नाही म्हणतोय हे कुठल्या गावावरून आलाय तर गावाचं नाव बी सांगायला तयार नाही मला तर वाटतं ही बापूच आहे तुझं आता बघतो कसं आहे काय एक आयडिया माहिती काय बसले ना शांत मी काय नाही काय नाही काय नाही. बस बरं तिकडे हा. इकडे. काय बघतो? का नाही सँडी भाऊ जरा विचार करतोय काय विचार माझ्या का बघून? काय पाहिजे काय? काय नाही हो तुम्ही बसा जरा सँडी भाऊ शांत अरे माणसाने बसावा का नाही? अहो सँडी भाऊ तुम्ही थांबा जरा आम्हाला पोळी घ्यायची आहे अरे काय करतो तू काय ते? काय नाही मी श्रीज पुढे बापूची अरे तर मी त्याच्या वस्तूला कशाला हात लावतो? परत आले बोंबले दुसरं. काय होत नाही आज चालतं काय नसतं बापूचं त्याला बी काय काम आहे मिस्त्री असण्याशिवाय दुसरं मित्राची पुढे घेतली भाजी, आता काय करावं? अरे कशाला हात लावतो ते? राहू दे ती. अहो सँडी भाऊ घेऊन टाक. तुम्ही बसा हो बापू येस तर मला तर काय काम आहे त्या बापूच्या नादामुळे मला बी लागली मिस्त्री सवय तुम्ही बसा काय करू? अरे मिस्त्री लावतो काय? मिस्त्री लावू नको, अजिबात नको लावू. मिस्त्री लावणं धोक्याचं असतं, आयुष्याची बरबादी असते बाळा ती. अहो, काय होत नाही बापू एवढं 12-12 तास झालं मिस्त्री घासतोय हा. किती दिवस झाले मिस्त्री घासतोय त्याला काय नाही झालं मला काय होणार आहे असू दे एखाद्या अरे त्या बापू जाऊ दे, बापू सगळं झालं गेलेलं आहे. तुझं कशाला आयुष्याची बरबादी करतो? तुझी लग्न व्हायचे, अजिबात मिस्त्री लावू नको. मिस्त्री लावणं धोक्यात असतं ते. सँडी भाऊ तुम्हाला काय माहिती आहे मिश्रित काय चीज आहे एकदा घासली ना घास तर राचाल लय खमंग टेस्टी एकदम ह्या कडक खरं काय? तुम्ही बसा मी घासून घेतो खमंग जाईन हे मला सांगतोय. आता काय करू? पण मला पण मिस्त्री लावायची तलब झालेली. काय करू? होय? तू म्हणतोय की मिस्त्री चवळे खमंग आहे, मग बघू, मला तरी बघू. मी पण जरा 2-3 पिचकाऱ्या मारतो. नको सँडी भाऊ का? कसं दिसल तुम्हाला सवय तर आहे का आणि तुम्ही आमच्या गावात पाहुणं माणूस हं. तुम्हाला अशी मिस्त्री बिस्त्री देणं बरं दिसतंय का आल्यापासून बाहेर बसलाय चहा पाणी नाही काय नाही डायरेक्ट मिस्त्री काय नाही काय नाही, बघू मिस्त्रीचं बघू. नाही 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 अरे तुम्ही बसा. मी तर मिस्त्री नाही, लावलं तर नाही. कोण बघणार आहे आमच्या तिकडे शहरातलं? त्याला काय होतं? नको नको अरे सँडी बघू. भाऊ अहो अरे बघू की. अहो नको अरे बघू. अरे तू तर म्हणला चौकशी आहे. बघू बघू बघू. नाही हो सँडी अरे भाऊ बघू, तुम्ही बघू, बघू. काय सँडी भाऊ थांबा नाही इकडे अरे बघू की. अरे मोने बघू ती मिस्त्रीची पुढे माझी पिशवी पुढे दे इकडं. अला बापू तू तरी म्हणलंच होतं हे बापूच असणार आहे उग माझ्यासाठी तू सोंग करून आला या सँडी बिंडी काय नाही माझं पैसे काढ चल अरे अरे मी बापू नाही सँडी आहे भाऊ. बापू बापू पैसे दे बापू बापू थांब नाही नाही नाही, अरे मी पैसे सँडी आहे. अरे अरे, मी बापू नाही सँडी आहे. सँडी आहे मी, बापू नाही. बापू नाही मी सँडी आहे. रुपये दे बघितलं मित्रांनो कशा पद्धतीने बापूने फसवलं आणि मोनेने किती चतुरीने बापूला शोधून काढलं. आता पुढच्या एपिसोडमध्ये बघायचं आहे की बापूला जे पैसे द्यायचे आता मोनेला परत ते पैसे देण्यासाठी बापूकडे 1ही रुपया नाही आहे. पण आता तो काय शक्कल लढवणार हे पुढच्या एपिसोडमध्ये आपण सगळेजण निश्चितच पाहूया. खूप चांगली धमाल येईल. मित्रांनो हे पुढचं एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. निश्चितच तुम्हाला एक चांगली धमाल पाहायला मिळेल. आपण पुढच्या एपिसोडला निश्चितच भेटूया. धन्यवाद.